अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे महाशिवरात्रीला अभिषेक कसा करावा. महाशिवरात्रीला महिलांनी दिवसभर करा ही महत्त्वाची कामे आणि उपाय. भगवान शंकराची सर्वात आवडती सेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीला श्री शंकरांची करावयाची सेवा. श्री भगवान शंकरांची सेवा स्त्री पुरुष या अभयतांना करता येते. देवाऱ्यात शंकराची पिंड नाग व नंदी विरहित असावी. महाशिवरात्रीला श्री भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक सेवा ही महत्त्वाची उपासना असते. तांब्याच्या तामनात उत्तरेकडे तोंड करून पिंड ठेवावी. यावर अभिषेक पात्र ठेवून जलाभिषेक करावा. अभिषेक करताना पुढील प्रमाणे सेवा करावी व सेवा पूर्ण झाल्यावर अभिषेकाचे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे. ही सेवा श्रावण महिन्यात अखंड महिनाभर सामुदायिक स्वरूपात मार्गातील सर्व सेवा केंद्रावर केली जाते. तसेच ही सेवा आपण वैयक्तिक सेवा म्हणून सकाळी, दुपारी किंवा वेळ न मिळाल्यास रात्री 12पर्यंतच्या आत केली तरी चालते. शक्यतो नित्यसेवा म्हणून सोमवारी तरीही उपासना करावी आणि महाशिवरात्रीला तर करावीच करावी. भगवान शंकरांची आवडती सेवा. सेवेची फलश्रुती. व्यसनी माणसांना तीर्थप्राशन करावयास दिल्याने व्यसनमुक्त होतात. रुद्र सर्व ग्रहांना अधिपती आहेत, म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात, पितृदोष कमी होतो. भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहेत व खंडोबा रुद्रांचा अवतार असून ते महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. ही सेवा केल्याने कुलदेवतेचा कोप दोष कमी होतो. बाहेरबाधा, संबंधबाधा, आजार बरे होतात. निरोगी माणसाने नेहमी तीर्थ घेतल्याने तो आयुष्यभर निरोगी राहतो. परमपूज्य गुरुमाऊली तर नेहमी सांगतात, अभिषेकाचे तीर्थ म्हणजे टॉनिकच. मनोवांछित संतती प्राप्त होते. अभिषेक करताना कोणती सेवा करावी? 1. श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा. 2. श्री शिवकवच स्तोत्र 1 वेळा. 3. श्री शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा. 4. श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा. 5. श्री रामरक्षा 1 वेळा. 6. श्री कालभैरव अष्टक 1 वेळा. 7. श्री रुद्र, मग तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, 11 वेळा. 1 वेळा संपूर्ण 11 वेळा नमक वाचल्यानंतर 1 चमक अध्याय वाचले तर 1 रुद्र होतो. 8. श्री रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा. श्री संजीवनी मंत्र 1 वेळा. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. श्री महामृत्युंजय मंत्र 108 वेळा. रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा. श्री सुक्त 1 वेळा. शिवनामावली 108 वेळा. शिवप्रार्थना 1 वेळा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ही शिवप्रार्थना. श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी. पर्जन्य सूक्त 1 वेळा. अशा पद्धतीने सोमवार, महाशिवरात्री, श्रावण महिना अथवा दैनंदिन ही सेवा करावी. महाशिवरात्रीला मनातील इच्छा होतील पूर्ण. फक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय. रुद्राभिषेक. विविध इच्छापूर्तीसाठी शिवलिंगावर विविध द्रव्यांनी अभिषेक केल्याने वेगवेगळ्या फलांची प्राप्ती होते असे मानले जाते. धन आणि समृद्धीसाठी उसाचा रस किंवा मधाने अभिषेक करा. आरोग्यासाठी गाईचे तूप किंवा दुधाने अभिषेक करा. शत्रू आणि संकटाच्या नाशासाठी मोहरीच्या तेलाने अभिषेक करणे शुभ मानले जाते. मनशांती आणि मोक्षासाठी केवळ गंगाजलाने अभिषेक करावा. बेलपत्र अर्पण करणे. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. 3 पानांचे अखंड न तुटलेले बेलपत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा. जर शक्य असेल तर 108 बेलपत्र घेऊन त्यावर चंदनाने राम किंवा ओम लिहून अर्पण केल्यास विशेष आशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे. पांढऱ्या वस्तूंचे दान आणि अर्पण. भगवान शिव हे वैरागी आहेत आणि त्यांना पांढऱ्या वस्तू प्रिय आहेत. शिवलिंगावर पांढरी फुले,
धोत्रा, मोगरा, तांदूळ, अक्षता न तुटलेली आणि पांढरे चंदन अर्पण करा. तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते. मंत्र जप. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून खालील मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी असते. पंचाक्षरी मंत्र. ओम नमः शिवाय. महामृत्युंजय मंत्र. आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. शमीपत्र आणि भस्म. शनिदोषातून मुक्ती मिळविण्यासाठी आणि भाग्योदयासाठी शिवलिंगावर शमीची पाने आणि भस्म अर्पण करा. दिवा लावणे. शिवरात्रीच्या रात्री शिवमंदिरात किंवा घरात शिवलिंगासमोर गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावल्याने घरात सुखशांती नांदते. महत्त्वाचे. कोणताही उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि शुद्ध भाव असणे आवश्यक आहे, कारण महादेव हे भोलेनाथ आहेत आणि ते भक्ताच्या भावालाच भुलतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.